कशा आहात? मस्त ना? तर आज खूप दिवसानंतर अक्षयनिकम ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण चाललेलो आहोत ट्रेकला, ते पण कळसूबाई मंदिरावरती. चला बघूयात आपली सफर कशी होती. हा बाबुलकी तो आपल्याला आता सोडायला येईल करमायला, आणि आमच्यासोबत करमायचे 2 मित्र आहेत. अशी म्हणून आपण तिघं इथून जातोय. आजचा डे आपला सातारमध्ये जाणार आणि उद्या आपण जाणार आहोत कळसूबाई मंदिरावरती, जे की महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर आहे. हे आपल्या ट्रेक करायला चाललेलो आहे. चला करू एन्जॉय. Yes, we are going to trek. सरांची दुसरी ट्रॅक आहे. माझी ही दुसरी ट्रॅक आहे. मी खूप उत्सुक आहे कळसूबाईला जाण्यासाठी. त्या ठिकाणी तयारी आहे. आता सकाळचे साधारण 7 वाजलेले आहेत. आता आम्ही सातारला निघतो आहे. सातारला माझा मुलगा विनीत आणि अक्षताईंना घेऊन आम्ही पुण्याला संध्याकाळी रावळा. आपण सातारामध्ये आलो होतो विनीतला घेण्यासाठी. तर रेडी रेडी झाले आणि आपण आता चाललेलो आहोत पुण्यासाठी. त्यांची ओळख करून देते. अक्षता मॅडम आहे, त्या पण आपल्या ट्रेकसाठी आहेत उद्याच्या. आणि विनीत आहे. तर ठीक आहे, चला. आहे आरुष. तर आरुष, तुझ्या किती ट्रेक झाले आता बरे? 6-7 असेल. 6-7वी असेल. हो. यार बेस्ट आहे. आता कुठे चाललो होतो आपण? कळसूबाई. कळसूबाईला. हो. ओके. तर फायनली काही आपण बसला होता आता बसमध्ये, आणि आपण जातो मंदिराकडे. तर आता पुण्यातून निघालेली काय बस आहे. मला वाटते की रात्रीच्या 11 वाजले. बघूया 5 तास लागतात तिथून पुढे जाण्यासाठी.
I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. तर guys, 1360 मीटर आपण अंतर पार केलेलं आहे. अजून 300 मीटर अंतर करायचं आपल्याला. बघा तुम्ही बघू शकता वरती अजून 300 मीटर आपल्याला जायचं. मग आपलं गाईज खूपच मजा येते आणि खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे. सगळे सर आहेत आणि सगळ्यांची फ्रेंडशिप झाली आहे. सो असं खूप छान वाटते. वातावरण पण खूप मस्त आहे आणि खूप वरती जायचं आपल्याला. अजून किती वेळ लागेल अजून? साधारण या स्पीडने कॉन्स्टंट आणि स्टेडी स्पीडने गेलं ओके एक साधारण पाऊण तास ते 1 तास लागेल अजून. अजून आणि नंतर उतरण्यासाठी नाही, उतरायला तर थोडंसं चढण्यापेक्षा इझी असतं खाली उतरणं. अच्छा, एक साधारण 1 ते 1.5 तासात आपण खाली उतरू शकतो. बघा 1 तास जायला 1 तास जायला आणि 1.5 तास उतरायला. आणि सर आपली 1 तास आत्ता जिथे आहोत तिथून 1 तास लागेल. ऑलरेडी आपण हाफ चढून आलेलो आहोत. okay. टोटल चढण्यासाठी तसं बघायला गेलं तर 2 ते 2.5 तास जातील. Okay. खाली उतरायला आपल्याला 1.5 सर ते 2 तास. आपली किती ट्रॅक आहे सरांची? ही माझी गिरीमानस सोबतची 11वी ट्रेक आहे. 11वी. येस. अच्छा, इथे पहिले कधी आला होता सर? नाही, कळसुबाईचा हा माझा फर्स्ट ट्रेक आहे. अच्छा आणि या साईडचे मी बाकीचे केलेले आहेत. अच्छा, अलंग मदंग कुलंग वगैरे झालेले आहेत. वाव, त्यामुळे हा तरी कळसुबाईचा फर्स्ट माझा ट्रेक. खूप मोटिवेशन असल्यासारखं वाटायला लागलं हा ट्रेक. म्हणजे हो, एकदम खूपच छान थकल्यासारखं आहे. इंडियन्स आहे आणि खूप ठीक आहे. एन्जॉय पण करू शकता तुम्ही. एन्जॉय तर करतोच आहे सर, खूप एन्जॉय करतो. तुझ्या अगोदर आलो इकडून कादंबरी. मी करमळत गेल्यावर सांगणार आहे, कळसुबाई चढलो फक्त कादंबरीमुळे. माझा साधारण 30वा ट्रेक आहे. अच्छा, 30वा ट्रेक आहे. यस. ओके, काय अनुभव, नवीन अनुभव आजच्या ट्रेक मधला? नवीन अनुभव असा आहे की हा आमचा ट्रेक गेल्या वर्षी ठरलेला होता. ओके. परंतु काही कारणामुळे म्हणजे कोरोनामुळे तो कॅन्सल झाला. परंतु हा योग आला आणि अतिशय आनंदी वातावरण आहे. सकाळी सकाळी आलं, आपण सकाळी पाहता खूप येतं मजा. इथं आणि खूप डान्स सूर्याचं केलाय दर्शन. सरांनी रात्री बस हो, आणि मी फार डान्स केलाय. आमच्याकडे डान्सर असल्यामुळे आम्ही डान्स करतोच आणि कंपल्सरी डान्स करावा लागतो. सगळ्यांना नाचवले त्यांनी. हो, सगळ्यांना नाचवलं कारण तो नाचा आहे आणि आम्ही पण नाचत आलोय. बेस्ट. गिरीमानस बरोबर जवळजवळ आमचा हा 5वा-6वा ट्रेक असेल. सगळेच ट्रेक खूप छान होतात. सगळे मेंबर्स फार सपोर्टिव्ह आहेत. कळसुबाई हा ट्रेक लॉकडाऊनच्या आधीच होणार होता, पण कोरोनामुळे हा पोस्टपोन झाला आणि याची उत्सुकता वाढतच होती. ती आज पूर्ततेच होत आहे. जवळजवळ 75% पूर्ण केलं आहे. सगळे छोटे बच्चे कंपनी तेही मोठ्या उत्साहात आहेत आणि आता वरती पोहोचल्यानंतर हा उत्साह अजूनही तुमचा द्विगुणित होईल. सेल्फ एक्सपिरियन्स कसं आहे आजचा? आजचा खूपच छान. थोडा त्रास झाला, पण वरती पोहोचल्यानंतर त्याचं सगळं सार्थक झाल्यासारखं वाटणार आहे. थोडंच राहिले, गर्दी येतं वरती खूप. हे बघा, ते जास्त गर्दी झाली. ते जास्त गर्दी झाल्यामुळे थांबावं लागतं. खूप गर्दी आहे चढण्यासाठी वरती. थोडा वेट करूयात. वरती गेलेले खाली येत आहेत, जे वरती चाललेत
थोडी गर्दी होते. शेवटचा टप्पा पार केला आहे जो की खूप अवघड होता. हा बघू शकता खूप अवघड आणि असा डायरेक्टली असा होता असा तिरका. सगळ्या शेवटचा टप्पा पार केला आहे. थोडंसं बाकी आहे अजून. हा वरतीपर्यंत जायचं आपल्याला. इथे गेलं की आपण फायनली वरती पोहोचतो. आफ्टर 22 इयर्स मी ट्रेक करते आणि खूप छान एक्सपिरियन्स येतो. हां न थकता चालते हेच खूप आहे माझ्यासाठी. आता किती ट्रॅक आहे? 30 30वाला. हो बेस्ट. पण आफ्टर 22 इयर्स फर्स्ट.